नमस्कार, मी नितीन बनसोडे. आम्ही जो हा पपेट शो बनवला ना, मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच होतो. विशेष म्हणजे असं आहे की ह्यात जे कलाकार आहेत ना, ते कोणाला दिसणार नाही आपल्या स्टेजवर. ते जे अभिनय करतात तो आम्ही पपेटकडून करून घेतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी रंगभूमीवर हा पहिल्यांदाच प्रयोग होतो. याआधी कोणी केले असतील मला माहीत नाही. पण हा जो आहे ना, लहान मुलांसाठी खूप आवडीचा विषय. म्हणजे आम्ही लहानपणी ज्या गोष्टी ऐकायचो. चल रे गोकुळ्या टणक टणक, म्हातारीची गोष्ट, चिपळूणचं, ह्या ज्या गोष्टी बघत होतो ना लहानपणी, आम्ही चांदोबात वाचायचो किंवा कुमार मासिकात अशा गोष्टी वाचायचो. त्या मुलांना आवडतात. म्हणजे आमच्या वयातले जे मुलं आहेत ना त्यावेळेचे, तर त्यांना ते खूप आवडेल आणि आत्ता लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल सगळी मुलं आहेत ना, मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. आणि मम्मी पप्पा काय करतात, मोबाईल खेळायला देतात, त्यांच्याकडे मोबाईलमध्येच गुंतून असतात. मुलांचं लक्ष आता नवीन खेळाकडे गेलं पाहिजे. मुलांनी अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल न बघता ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस आम्हाला कुमार मासिक होतं, चांदोबा होतं, ह्या गोष्टी जे होतं ना, ते आम्हाला वेगळं पण होतं. आता ते मुलांना मिळत नाही. मुलांना जे नवीन जगायला मिळायला पाहिजे ना, म्हणून ती प्रत्येकाने हे बालनाट्य अवश्य बघितलं पाहिजे. आजचा शो आमचा 13वा आहे. पहिल्यांदा वाटलं की होईल का नाही, सक्सेस होईल का नाही, प्रत्येकाला वाटत होतं होणारच नाही. म्हणजे 1-2 शो झाले की नाटक फ्लॉप होईल. पण आज 13वा प्रयोग होतो. आम्हाला अभिमान वाटतो सरांचा, की सरांनी आम्हाला सपोर्ट केला. ते सांगायचे, "होईल रे, होईल रे, होईल रे." त्यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही हे नाटक 13वा झालं. आता परत ठाण्याला येईल आणि आम्ही लवकरच कोकण दौरा करणार आहे, गोव्यापर्यंत जाणार आहेत. तर मराठी माणसांनी या प्रयोगाला सपोर्ट करावा ही माझी विनंती. नमस्कार.